नमस्कार. वार्ता गोव्याच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तर घेणारच आहोत, पण सुरुवात करूयात हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. फोमेंतो मीडियाच्या 5 पत्रकारांचा गूज पुरस्कारानं गौरव. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पुरस्कार सोहळा. तर पत्रकारांच्या पेन्शनमध्ये 1000 रुपयांची वाढ करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची कार्यक्रमात घोषणा. राहुल गांधींनी मोटरसायकल पायलटसह केलेला प्रवास चर्चेत. तर वेळसावमध्ये मच्छीमार बांधवांसह संवाद. आझाद मैदानातील स्मृतीस्थळीही राहुल गांधींनी दिली भेट. काँग्रेसनं राजकारण गांभीर्यानं घेण्याची गरज. ममता बॅनर्जींचा काँग्रेसला टोला. काँग्रेसच्या कमकुवतपणामुळे मोदींची सत्ता अधिक बळकट झाल्याची टीका. नितीन गडकरी 1 नोव्हेंबरला गोवा दौऱ्यावर. खड्डेमुक्त रस्त्यांची डेडलाईन लक्षात घेऊन होत असलेल्या गडकरींच्या दौऱ्यावर गोवन वार्ता लाईव्हची इनसाइड स्टोरी. ममतांनी मंगेशी मंदिरातील तीर्थाचा अपमान केला. भाजपच्या सिद्धार्थ कुंकळेकरांची टीका. तीर्थ हवेत शिंपडल्यानं भाजपचा ममतांवर हल्लाबोल. आणि पीएफवर मिळणार 8.5% व्याजदर. केंद्राचं पीएफ खातेधारकांना मोठं दिवाळी गिफ्ट. व्याजाची रक्कमही लवकरच खात्यात जमा होणार. फोमेंतो मीडियाच्या एकूण 5 पत्रकारांचा गूज पत्रकार पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. उत्कृष्ट पर्यावरणीय छायाचित्रणासाठी द गोवन एव्हरीडेचे छायापत्रकार नारायण पिसुर्लेकर यांना 2018 वर्षासाठीचा सिरिल डिकुन्ना यांच्या सन्मानार्थ पुरस्कार मिळाला. तर गुन्हे पत्रकारितेमध्ये गोवन वार्ताचे प्रसाद शेट काणकोणकर यांना 2020 वर्षासाठी औदुंबर शिंदे यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट टीव्ही डिजिटल पत्रकारितेसाठी प्रुडंटचे विश्वनाथ नेने यांचा महादाई रिपोर्टसाठी 2019 वर्षासाठीच्या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. तर 2020 वर्षासाठीचा उत्कृष्ट टीव्ही डिजिटल पत्रकारितेसाठीचा पुरस्कार प्रुडंटचे ओमकार फळारी आणि तुकाराम मराठे यांचा महादाई डायव्हर्जन या रिपोर्टसाठी गौरव झाला. दरम्यान यावेळी पत्रकारांसाठी कॅमेरा आणि लॅपटॉप खरेदीची योजना पुनरुज्जीवित केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली. या योजनेच्या लाभासाठी 1 डिसेंबरनंतर अर्ज करता येतील. त्याचबरोबर निवृत्त पत्रकारांच्या पेन्शनमध्ये 1000 रुपयांची वाढ केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. सरकारवरती टीका करतानाच सरकारी योजनांविषयी जनजागृती करण्याचं कार्य पत्रकारांनी करावं असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आणि 2 गजाली ज्यो आम्ही तुमची कॅमेरा स्कीम आणि लॅपटॉप स्कीम या स्किमी खातीर ऑलरेडी एक्सपेंडिचर सँक्शन म्हाज्या कडल्यान गेला. 1 डिसेंबरच्या पर्यंत म्हाका दिसता आमचो डायरेक्टर्स तुमकां ती स्कीम ही अवेलेबल करून दितलो. 1 डिसेंबराच्या उपरांत तुमी म्हणटाले हांवें बेगीन ताळयो मारा म्हणून सांगलें, कारण मागीर कोड लागतलो. ती कोड लागच्या पयलीं दिवपाक जाय आमकां. त्या खातीर हांवें 1 डिसेंबर म्हटलां. पण निश्चितच 1 डिसेंबराच्या उपरांत तुमी बांदेकराक कॉन्टॅक्ट करचो. त्या स्किमी खातीर जे एलिजिबल आसा, कॅमेरा आसात, लॅपटॉप आसा, तेय मेळटली. पेन्शन स्किमीन आमी 1000 रुपीज वाडयता म्हटलेले, तेय बी जे आसा हे 1 डिसेंबरांतल्यान आमी निश्चितच इम्प्लिमेंट करतले. सगळ्या बाबतीत स्वयंपूर्ण जावपाक जाय आसत जाल्यार म्हाका दिसता हातूंत पत्रकारांचोय खूब व्हडलो रोल आसतलो. सरकार करीत असलेल्या कामाची सगळ्या पर्यंत म्हायती करून दिवप हे पत्रकार खूब बऱ्या पद्दतीत करता. पण आज म्हाका खंत व्यक्त केली हांवें भुरग्यांच्या मुखार, कारण हांवें जेन्ना विचारलें की सरकाराच्यो येवजण्यो सांगपी खंयची योजना जी आसा, खंयच्या ऑनलायन गोवा ऑनलायन पोर्टलाचेर गेल्या उपरांत सरकाराच्यो सगळ्यो योजना कळटा काय म्हणून म्हाका 2000 भरिल्ल्या हॉलात एकटोय भुरगो मेळ्ळो ना. नो युअर स्कीम ह्या पोर्टलाचेर, गोवा ऑनलायन पोर्टलाचेर चल आनी गोंयच्यो 162 स्किमी जाणा जा म्हणून सांगपी एकटोय मेळ्ळो ना. हांव तुमकां आव्हान करता, तुमच्या माध्यमांतल्यान गोवा ऑनलायन पोर्टलाचेर नो युअर स्कीम हाजेर चलात आनी गोंयच्या तरणाट्यांक समजून दियात सरकाराच्यो 162 स्किमी आसात ज्यो अंत्योदय तत्वाचेर पावपाक जाय, समाजांतल्या शेवटच्या घटका पर्यंत पावपाक जाय, समाजांतल्या म्हज्या अपंग भावा पर्यंत पावपाक जाय, विधवा भयणी पर्यंत पावपाक जाय, जाणटेली आवय पर्यंत पावपाक जाय. मागीर ती 70रीतली आसुनी, पैंगीणीतली आसुनी किंवा ती पेडण्यांतली आसुनी, त्या सगळ्या पर्यंत जर पावतले आसत जाल्यार पत्रकार खूब बऱ्या पद्दतीचो रोल मोठ्या प्रमाणात यूज करपाक शकता. राहुल गांधींनी आपल्या गोवा दौऱ्यादरम्यान आझाद मैदानाला भेट दिली. दरम्यान यावेळी मोटरसायकल पायलट सोबत त्यांनी प्रवास करत आझाद मैदान गाठले. यावेळी त्यांनी आझाद मैदानातील स्मृतीस्थळाला भेट देण्यासोबतच आंदोलनाला बसलेल्या शिक्षकांचीही भेट घेतली.
स्टॉप मत करो उसको, गाड़ी को बोल, गाड़ी को स्टॉप मत करो। आगे चलाओ ना गाड़ी को, तो चलाओ ना, फिर कैसे चलाएं? स्टॉप मत करो, गाड़ी को बोल। हेलो, हाउ आर यू? साइड साइड। सर कैसा लग रहा है? बढ़िया लग रहा है। दरम्यान याआधी त्यांनी वेळसावमध्ये मच्छीमार समाजातील लोकांशी बातचीत केली आणि त्यांच्याशी संवाद साधला. लोकांचं म्हणणं त्यांनी यावेळी ऐकून घेतलं. I'd like to welcome all of you here today. Thank हांव you. सगल्यांक आयज हिंगा येवकार दिता. You can come up if you want. So I'd like to welcome all of you and for giving me your valuable time today. सगल्यांक येवकार दिता. तुम्ही तुमचो मोलादीक वेळ म्हज्या पासत दिला देखून. The idea of this conversation is about me and the Congress leaders listening to you. आयचो हे सभेचो हेतू जावन आसा राहुल गांधीक तुमचे सुझाव जाणा जावपाक आनी पार्टीक जाणा जावपाक. Of course, I will tell you what my opinion is, but I am very interested in hearing what is in your heart, what is in your mind. ताका चड करून उमेद आसा आनी इंट्रस्ट आसा तुमच्या मनान आनी काळजान कितें आहा तें. As far as what is our strategy for the people of Goa, it is to become the voice of the people of Goa. काँग्रेस पार्टीची स्ट्रॅटेजी ओ मांडणी आहा ती जावन आसा लोकांच्या मनान कितें आहा तेंच मुखार व्हरपाक. आवाज लोकांचो And to protect what is your interest. आनी तुमचो इंट्रस्ट तो सांबाळपाक. We are very clear that we do not want Goa to be a coal hub when it does not benefit Goa to be a coal hub. आमकां जायो आमचो गांव हो कोल खाब जायनासतना उरपाचो बरो उरपाचो ही काँग्रेस पार्टीचें मत आहा. And that goes for a lot of the environmental destruction that is taking place here. आनी हे आख्खेच एनवायरमेंटाक डिस्ट्रक्शन जाता हे आम्ही सभे बाजार सांगतात म्हणून. काँग्रेसनं गोव्यामध्ये राजकारण गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचं मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलंय. काँग्रेसच्या कमकुवतपणामुळेच मोदींची सत्ता अधिक बळकट होत असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.
I cannot say everything right now because they didn't take seriously in politics. Modi ji is going to be more powerful because of Congress, because they are their PRP. If one cannot take a decision, why the country will suffer for that? Why country will suffer for that? They have got enough opportunity. They have contested instead of BJP, they contested against of me in my state. Don't you think that morning shows the day? When they contested against of me even, when they contested against of my political party in Bengal, how they expect they will contest against of us and we will give only flowers to them and sweet to them? We have to distribute the sweet for all the regional parties. I want to see the regional parties are strong, and we want that union of states. That theory should be changed, and federal structure should be strong. Then every state strong. If every state strong, then central strong. दिल्ली का दादागिरी, अनिक नक्का. Enough is enough. Fair enough. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगेशी मंदिरामध्ये भटजीनं दिलेलं तीर्थप्राशन न करता तिथेच शिंपडल्यामुळे भाजपवाले चांगलेच खवळलेत. पणजीचे माजी आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळेकर यांनी यासंबंधी काय म्हटलंय आपण ऐकूयात. पश्चिम बंगालची मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी ही गोंयांत येऊन गोंयच्या देवळांनी भेटीक गेल्ली आणि मंगेशी देवळांक वतना जेन्ना तीर्थ दिले गेले तेन्ना ते तीर्थाचो अपमान करून ते तीर्थ जमनीर उडयले. म्हाका दिसता ही आमची प्रथा न्ही. आमी देवाकडे सगळे समर्पित करून वता आणि देवाचो प्रसाद म्हणून आमी तीर्थ घेता. आमचो गोंयकाराचो, आमच्या देवाचो हाज्या पयलीं अपमान जालो. आमच्या शांतादुर्गेचो टीएमसीच्या ह्या बायले कडेन कंपेर करून अपमान केला आणि आता ही स्वता आमच्या देवाचो हांगा अपमान करता तीर्थ उडोवन. हे घृणापद कृत्य आसा, हाचो आमी निशेध करता. डेफिनेटली ही जी संस्कृती आसा ती गोंयांक आमी कशीच येवपाक दिवचे ना हाजेरय आमी कटिबद्ध आसा. बातमी आहे 1 नोव्हेंबरच्या अनुषंगानं महत्त्वाची. 1 नोव्हेंबरपर्यंत रस्त्यावरती एकही खड्डा नसेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती आणि आता जी बातमी हाती येते त्यानुसार 1 नोव्हेंबरलाच नितीन गडकरीही गोव्यात येणार आहेत. या दोन बातम्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, पाहूयात त्याचीच इनसाइड स्टोरी. या ट्रान्सफरन्सी पद्धतीत जे आरोप करता तांच्यांनी दाखवून दिवचे. जर नोकऱ्यांच्या बाबतीतूय आरोप करता आसत तर आमचे सरकार तितके ट्रान्सपरंट आसा. तांच्यांनी आमकां दाखवून दिवचे, तांकां शिक्षा करपा खातीर म्हजें सरकार फाटी फुडें सरचें ना. अश्यो विविध गजाली आसतल्यो. हय, म्हाका खबर आसा लोकांक खड्ड्यांचो त्रास जाता, हांव ना म्हणना. हेवी रेनफॉला खातीर खड्डेच मोठ्या प्रमाणात जाल्या. दिगंबराच्या काळात दिगंबरा सेल्फी काडटाना फोटो आयला. विचारात दिगंबराच्या सरकारात म्हणजे जेन्ना तिजोरी भरून वताली
हांव आयज मुद्दामून सांगता, खरें म्हणजे उलोवचो नाशिल्लो. काल पळय जाल्यार सकाळ म्हाका येता आसतना दिगंबर असो आडवो तिडवो जाला आनी फोटो मारता. अरे ज्या पक्षा कडेन नेतृत्व ना, केंद्रातूय नेतृत्व ना आनी राज्यातूय नेतृत्व ना, ज्या पक्षात जेंकां येदे व्हडले केले तोच जर पक्ष सोडून वयता, म्हणजे लुईजीन फेलोर हांगाल्यान सोडून थंय वचून कोणाक तरी जॉईन जाला, दुसरोय वचपाच्या वाटेर आसा, तिसरो आनी कितें तरी आसा थंयसर. हेणे आमकां सांगपाची गरज ना. बाब दिगंबर कामतीक विकास कितें आनी डेव्हलपमेंट कितें हेणी म्हाका सांगपाची गरज ना. 1 नोव्हेंबर पर्यंत रस्त्याचेर एकूय खड्डो उरचो ना, हे उतर म्हजें. हांव सांगता PWDच्या सगळ्या अधिकाऱ्यांक हांवें सांगलां 1 नोव्हेंबराच्या उपरांत रस्त्याचेर एक सुद्धा खड्डो आमकां दिसचो ना, आनी जर दिसलो जाल्यार त्या PWD इंजिनियराचेर स्ट्रिक्टली पनिशमेंट केली वयतली हे हांव निश्चित रित्या सांगपाक सोदतां. नितीन गडकरी 1 नोव्हेंबरला गोव्यात येत आहेत, तर दुसरीकडे गोव्यात पॉलिटिकल टुरिझमचीही चर्चा जोरात सुरू आहे. उपराष्ट्रपतींचा गोवा दौरा, त्यानंतर ममता बॅनर्जी, मग राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचा दौरा, या सगळ्या पाठोपाठ केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी गोव्यात येत आहेत. गडकरी गोव्यात येण्याआधी गोव्यातले रस्ते गुळगुळीत झाले आहेत. गेले अनेक महिने ज्या रस्त्यांवरती सर्वसामान्य गोव्यातील जनतेचं कंबरडं खड्ड्यांनी मोडलं होतं, ते खड्डे अखेर बुजवण्यात आले आहेत. VVIPंच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती हे खड्डे बुजवले आहेत की सर्वसामान्य जनतेसाठी बुजवले आहेत, असाही प्रश्न अनेक जण उपस्थित करू लागले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकांच्या तोंडावरती दिवस-रात्र एक करून डॉक्टर प्रमोद सावंत सरकारनं खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी मोहीम राबवली आहे. त्यासाठी यंत्रणेला जोरदार कामालाही लावलंय. त्यानंतर आता रस्ते जवळपास गुळगुळीत झालेही आहेत. मात्र हे रस्ते असेच कायम राहावेत अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जाते. VVIPंसाठी असोत किंवा सर्वसामान्यांसाठी रस्ते खड्डेमुक्त होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. पण जर VVIPंसाठी गोव्यातले रस्ते खड्डेमुक्त होत असतील, तर पर्यटकांसोबत राजकीय नेत्यांनीही पॉलिटिकल टुरिझमसाठी का असेना सातत्यानं गोव्यात यायला हरकत काय, असाही सूर ऐकायला मिळतोय. अर्थात घाईघाईनं बुजवलेले खड्डे किती दिवस रस्त्याला गुळगुळीत ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी NH-66 वरील लोटली आणि वेर्णा IDC मधील मिसिंग लिंकचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देणार आहेत आणि टेलिमेडिसिन सेवांचं उद्घाटन देखील करणार आहेत. दोनापावला येथील हॉटेल ताजमध्ये मंत्री नितीन गडकरी गतिशक्ती मास्टर प्लॅनवर उद्योगपतींशी चर्चाही करणार आहेत. तर 2 नोव्हेंबरला नितीन गडकरी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची आणि महामार्गाच्या कामांचा आढावा घेणार आहेत. एकूणच सध्या झालेला खड्डेमुक्त रस्त्यांचा गोवा बघून नितीन गडकरी आपल्या शैलीत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. कॅबिनेट बैठकीनंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोविड खरेदीच्या सर्व थकीत बिलांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. तसंच राज्यातील राजकीय घडामोडींवरही त्यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. TMCचा गोव्यात कोणताही प्रभाव पडणार नाही असं विश्वजित राणे यांनी म्हटलं आहे. आज कॅबिनेट तेन्ना तुमच्या डिपार्टमेंटाचे कितें कामां आसली तितून कितें जालें? सगळे लेक्चरराचे आशिल्ले आनी जायत्यो गोश्टी आनी येतले फुडल्या कॅबिनेटीक प्रोसेसांत. आमी डॉक्टर अमित मायल्यूक आमी घेता, गोवा गव्हर्मेंट घेता फॉर गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, आनी तो आमकां हेल्प करतलो फूल सेटअप करपाक, सिल्वेरियर फूल सेटअप करपाक आमकां इन द न्यू सुपर स्पेशलिटी ब्लॉक. कितें आहा की आमी जे गोंयांत करता जे लोकांक गोंयच्या लोकांक भायर वचपाची परिस्थिती कॉम्प्लिकेटेड केसीस आनी इवन इन्क्लुडींग लिव्हर ट्रान्सप्लांट ह्यो सगळ्यो गोश्टी ते एक आमकां डॉक्टर अमित मायल्यूक हँड होल्डिंग करून आमकां ते हें करतले. येता ते कॅबिनेटीन येतले, मातसो उशीर जालो कारण कांय क्लॅरिफिकेशन आशिल्लें. दुसरी गोश्ट HLLाक आमी ऑलरेडी ऑन बोर्ड घेतला फाटल्या कॅबिनेटीन. HLL ऑन बोर्ड तेजे आतां फूल फ्लेज हब एंड स्कूप मॉडल करून आमी ते डायग्नोस्टिक्स सगळे कडेन ऑल गोवा HLL गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे अंडरटेकिंग आसल्या कारणान आमकां ते सोंपें पडटा गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट आमकां डील करपाक. म्हणजे कसलीच कॉन्ट्रोवर्सी आनी कितें उरना, बिकॉज इट्स अ गव्हर्मेंट अंडरटेकिंग. तेजे नंतर आमी डॉक्टर सनत भाटकर म्हणून तेका घेता. तेजी फायल आयज गडबडीन उरली. ती कॅबिनेट आमकां सामकी इम्पॉर्टंट कारण आयज स्ट्रोक्स वाडपाक लागले गोंयांत आनी ते एन्युरिझमाचो स्पेशलिस्ट डॉक्टर सनत भाटकर, ते डॉक्टर काराकोलकर मुंबय जे आहा जे अंडर जो ट्रेन जाला, प्लस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे काही गोष्टी हे सगळे संबंधित आमी घेतल्या आनी थोडे लेक्चरर्स आमी घेतल्या. प्लस आमचे कोविड पर्चेसीसाचे सगळे जे पेंडींग आशिल्ले आमचे पेमेंट करपाचे आशिल्ले जे चीफ मिनिस्टरान पूर्णपणे फूल फ्लेज क्लियर केल्ले आसा.
कितें आसा आमी ऑलरेडी कन्ज्यूम केल्ल्यो त्यो गोश्टी आनी केन्ना केन्ना कितें आसता ह्या एमर्जन्सी सिच्युएशनाक आमचे डीन आनी सगळे डॉक्टरान आमकां जाय तो तेंको दिल्लो आसा आनी हांव मंत्री म्हणून तेंचे बरोबर रावपाची गरज आसा कारण सगळे गोश्टी आमी पळयता की गोंय राज्यांत आमी जे कितें भायरच्या राज्यांत आपल्या पेशंटाक करूंक पावले ना ते गोंय राज्यांत केल्ले आसा कोवीड टायमार आनी बरें काम केलां आनी म्हाका दिसता की आमचे जे कांय प्रपोजल्स आहा हे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलांत चालू करपाक ह्यो म्हाका दिसता आमकां भरपूर यश गावतलें आनी एक डॉक्टर नवदीप म्हणून आहा तो बी कार्डिओ थोरेसीक सर्जन तो आनी रोबोटीक सर्जरी बी तो सगळें करता तेका तेजो एक प्रपोजल एक उरला तेका बी एकदां हाडल्यार म्हणजे खुबशे गोंयच्या लोकांक तेजो सोयी आनी फेसिलिटी गावता कितले कितले हेजे फायल ते पेंडींग आसले पेमेंट सगळं टोटल क्लियर जालें पेंडींग आयज टोटल जाला म्हणजे ते उरलेलो ते काय आमचे क्लोज टू पण ऑलमोस्ट सगळी क्लियर जाली टोटल अमाउंट कितले आसलो मे बी क्लोज टू 100 मे बी आमचे ते बंचेसान आमी करताले 40-50 तशें ते टोटल सो टोटल कोविडाची सगळी फायल टोटल मंजुनाथ देसाईचे नाव ते कार्डियक हेका दिवचे अशें काय हरकत ना तेचेर तुमचो मुख्यमंत्री आनी मुख्यमंत्री म्हाजे कडेन चर्चा केल्या आनी मुख्यमंत्रीचे बी मनान तशेंच आहा आनी कितें आसता केन्ना केन्ना आमी पळयता की आनी एक लक्षात आमी घेवंक जाय हांवें पळयला स्वता अनुभव घेतला की गोंय राज्यांत प्रत्येक कडेन गेल्यार लोक 2 मिनीट सायलन्स ऑब्जर्व करता कारण तेजें काम ह्या तरेचें आशिल्लें की आमकां मंजुनाथ डॉक्टर सारको आनी मनीस तो एकदम बरो आशिल्लो डॉक्टर आशिल्लोच एकदम बरें काम करतालो आनी तेंच्या नांवान ते वॉर्ड ज्या मुख्यमंत्रीन ऑलरेडी म्हाजे कडेन चर्चा केल्ली आसा मुख्यमंत्री कडेन बसून फायल आमी फॉरवर्ड करतले कित्याक तो डॉक्टर ह्या तरेचो आशिल्लो आनी आमी ताका केन्नाच विसरूं शकना आनी आमकां ते डेफिनेटली चीफ मिनिस्टर आमी फुडले वीक पर्यंत आमी ते फायल मूव करून मुख्यमंत्री तेजी अनाउन्समेंट योग्य टायमार करतले पूण करपाक मुख्यमंत्रीन ऑलरेडी म्हाका डायरेक्शन दिल्लें आसा ओके हेचे आनी एक प्रश्न म्हणजे सीएम चषक जे आसता ते वाळपय जातले काय ना कारण जावंक जाय सगळे कडेन ते जे कोण भुरगे भाग घेता ते हांव काय भुरग्यांक सांगूंक शकना न्ही आज कोणाक भाग घेवंक जाय ते चीफ मिनिस्टरची ऑफिशियल ट्रॉफी ती पूण अशें म्हणटा की तुमी कितें विरोध केला तो हांव सीएमाचे कॅबिनेट मंत्री आसतना विरोध करूं शकना हांव भारतीय जनता पार्टीचो प्रोग्राम तो आनी ते मेन म्हणजे कितें ते सीएम्स ट्रॉफी ते ऑफिशियल न्ही ते आनी ऑफिशियल ट्रॉफी करपाक इवन महाराष्ट्रान केल्ले आनी महाराष्ट्रान बरें सक्सेसफूल जाल्ले आनी आमचे भुरगे कोणूय भाग घेवन दी कित्याक कांयच वाळपय जातली न्ही जावं भुरग्यांनी घेवंक जाय न्ही हांव खंय वचून क्रिकेट खेळपाचो कोणाक गेमान भाग घेवन जाय तांकां करून दी आनी हेचेर दुसरी गजाल म्हणजे वाळपय कॉन्स्टिट्युएन्सीन खूब टीएमसीन कोण गेले आनी खंय लोक गेले तुमी कितलो विचार करता तेजो हांव कसलेच म्हाजें स्ट्रेंथ म्हाका खबर आहा तरी बी हांव विरोधकाक अंडर एस्टिमेट करिना कोण खंय वयता तेंचे पर्सनल प्रोरोगेटीव आनी हांव तेजेर कांय प्रतिक्रिया दिवंक शकना कारण लोकशायेन कोण खंय वचूं शकता हांव म्हाका खात्री आहा की वाळपयचो लोक म्हाका परत एकदां भोवमतान निवडून हाडटले आनी आयज दिदी आहा ती गोंयान आहा तिच्यो मिटिंगो जाता म्हाजो संबंदूच ना दिदी कडेन हांव बीजेपीचो मंत्री आहा भारतीय जनता पक्षान आसा म्हाका तिचो संबंद म्हाका तिचे कांयच पडलेलो इफेक्ट जातलो गोंयाच्या राजकारणान अशें दिसता तुमकां गोंयाच्या राजकारण टीएमसीचो 0% इफेक्ट जातलो कोण हेवटेन तेवटेन धांवपी आहा ते राजकारणान आमी पळयलां अशें धांवता पण म्हाका तरी दिसना की आयज कोण तरी पार्टी स्थापन करता गोंयान आनी रातोरात ते वयर सरता म्हणून हांवें केन्ना पळोवना पळयल्यार सिल्वर आहा म्हाज्या बरोबर तशें जायना म्हाका दिसता फुडले फावट जे इलेक्शन आसतले इट विल बी डायरेक्ट फायट बिटवीन बीजेपी आनी काँग्रेस पीएफ अकाउंट होल्डर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे आता पीएफ वरील इंटरेस्टचा प्रस्ताव सरकारनं मान्य केलाय त्यामुळे कोट्यावधी लोकांना याचा फायदा होणार आहे दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारनं ईपीएफने 5 कोटींहून अधिक सदस्यांना आनंदाची बातमी दिली आहे सरलेल्या 2020-21 आर्थिक वर्षासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या ईपीएफवर 8.5% दराने व्याज मिळणार आहे भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ खातेदारांना 2020-21 या आर्थिक वर्षासाठी मिळणारं व्याज निश्चित करण्याबाबत अर्थ मंत्रालयानं कामगार मंत्रालयाचा प्रस्ताव स्वीकारलाय खातेधारकांना 8.5% व्याज आता पीएफ ठेवीवरती दिलं जाईल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या 6 कोटीहून अधिक
खातेदारांना याचा फायदा होणार आहे। गेल्या वेळी 2019-20 या आर्थिक वर्षात अनेक ग्राहकांना KYC गडबडीमुळे व्याज मिळण्यासाठी 8 ते 10 महिन्यांचा दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती। दरम्यान आता व्याजाचे पैसे तुमच्या PF खात्यामध्ये आले आहेत की नाही हे देखील तुम्हाला कळू शकणार आहे। जर तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम आली नसेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार देखील नोंदवू शकता। व्याजाची रक्कम पाहण्यासाठी तुम्हाला EPFIGMS.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल। इथं तुम्हाला रजिस्टर ग्रेव्हियन्सचा पर्याय मिळेल, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमधून PF मेंबर, PF पेन्शनर, एम्प्लॉयर यापैकी तुमचा पर्याय निवडू शकता। तक्रारीसाठी तुम्हाला PF मेंबर निवड करावी लागेल। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड टाकून वैयक्तिक माहिती देखील मिळवू शकता। आणि बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं।